जय गजानन मंडळी, आज आपण बघूया प्रसादाचा शिरा कसा करायचा तो. तर चला तर मग त्याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे आधी ते बघूया. इथं आपण 1 वाटी रवा घेतलाय. बारीक रवा आहे हा. बारीकच रवा घ्या शक्यतो, मऊ येतो शिरा. आणि 1 वाटी साखर आणि दूध 1 वाटीपेक्षा थोडं जास्त लागणार आहे आपल्याला. बघू आता किती लागते ते. आणि साजूक तूप, वेलदोड्याची जायफळची पूड आणि अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट, जे घरात असतील ते उपलब्ध. त्याच्यापासून आपण आता प्रसादाचा शिरा बनवत आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आता आपण तूप तापायला ठेवलंय. तूप तापलं की त्यात रवा भाजून घेऊया. रवा छान असा लो टू मीडियम हीटवर आपण भाजून घेऊया. रवा भाजला झाला. आता आपण 1/2 वाटीच्या प्रमाणात घेतलंय सगळं प्रमाण. 1/2 वाटी रवा, 1/2 वाटी तूप, 1/2 वाटी साखर. हा छान कमी गॅसवरच भाजायचा, नाही तर मग तसा करपल्यासारखा होतो. जास्त गॅसवर भाजला तर आणि आतून कच्चा राहतो. असं पाहिजे तसे त्याला खमंगपणा नाहीये. तर पेशन्सच काम आहे. जरा स्लो गॅसवर आपण आता भाजून घेऊया. प्रसादाचं असल्यामुळे आपण प्रमाणात घेतलं. एरवी करायचं असलं तर तुम्ही अंदाजे घेऊ शकता. रंग बदललाय आता आपल्या रव्याचा, बघा तुम्ही. आता आपण याच्यात घालून घेऊया दूध आपण तापायला ठेवलंय बाजूला. ते दूध टाकून घेऊया. आता तरी तुम्हाला दूध असं दिसलं पातळ, तरी 5 मिनिटात ते शोषून घेतो तो रवा आणि घट्ट व्हायला लागते.